सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आज गुरुवार 19 मार्च गुढीपाडवा. आज रात्री 12 वाजेपर्यंत हेक्टरी 17,000 रुपये राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू. तर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. आज 19 मार्च, आज गुरुवार, आज रोजीपासून 2500 कोटी रुपये पीक विमा वाटप या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. तर मुख्य बातमी काय आहे, तर यामध्ये राज्यातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पीक विमा कंपनीकडून वाटप इथं सुरू करण्यात आलेलं आहे. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आज गुरुवार जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे, रात्री 12 वाजेपर्यंत पैसे खात्यामध्ये इथं येण्याचे जे काही जास्ती चान्सेस आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, काही जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे. आता तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये प्रति हेक्टरी 17,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. तर आता यामध्ये अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, जळगाव, धुळे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. काय झालेलं आहे, पीक विमाचा पहिला टप्पा वाटप इथं सुरू झालेला आहे जे की राहिलेले शेतकरी बांधव आहे. तर आता या 15 जिल्ह्यांमध्ये, तर आता 15 जिल्ह्यांची यादी मी खाली सांगणार आहे. कोणकोणत्यामध्ये 15 जिल्हे आहे तर ते आपण पाहणारच आहे. सर्वप्रथम आता हेक्टरी आपल्याला जे काही मिळत आहे, काही शेतकऱ्यांना 10 ते 17,000 पर्यंत हेक्टरी मिळत आहे. तर आता काही शेतकऱ्यांना 8,000, 12,000, 17,000 अशी भरपाई मिळत आहे. हे तुमच्या पिकाच्यावर अवलंबून राहणार आहे, तुमचं किती क्षेत्र बाधित झालेलं आहे यावरती तुम्ही कोणत्या पिकावरची सुद्धा अवलंबून तुमची भरपाई इथं राहणार आहे. आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येते की यादीमध्ये नाव कसं पाहायचं आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तिथं तुमचा जिल्हा निवडा, तालुका, गाव, त्याचप्रमाणे तिथं तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल. किंवा SMS द्वारे किंवा पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही टोटल क्लेम पेड किती झालेला ते चेक करू शकता. तर आता कोणाला पैसे मिळणार नाहीत ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, चुकीची माहिती दिलेली आहे, आधार लिंक नाही आहे, सर्वेच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे, तर अशा जे काही शेतकरी बांधव आहेत तर यांना पीक विमा इथं मिळणार नाही. तर आता जे काही यामध्ये 15 जिल्हे आहे, 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, जळगाव तर आता या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर जे ते आपलं धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर तर आता वरचे आणि पण हे संपूर्ण टोटल 15 जिल्हे आहे. 15 जिल्ह्यात इथं वाटप पीक विम्याचं सुरू झालेलं आहे. तर आता हे जे जिल्हे पाहणार आहे आपण, या जिल्ह्यांमध्ये जी काही प्रक्रिया सुरू आहे येत्या 5 ते 7 दिवसात, किती 5 ते 7 दिवसात इथं पैसे इथं जमा केले जाईल. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगरमधील काही भाग, रायगड, ठाणे, पालघर तर हे जे काही जिल्हे आहे ते लवकरच या जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथे लागू शकते. जे की हे जिल्हे आहे व्हेरिफिकेशनमध्ये आहे, म्हणजे अप्रूव्हलची प्रक्रिया इथं सुरू आहे. यानंतरचे जे काही जिल्हे आहेत ते या जिल्ह्यांमध्ये अधिक वाटपाला टाईम लागणार आहे, म्हणजे प्रलंबित आहे जिल्हे. यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता निधी मंजूर होऊन लवकरच वाटप इथं होणार आहे. जे की 2500 कोटी रुपयाचा पीक विमा इथं आलेला आहे. किती आलेला आहे, 2500 कोटी. काही शेतकऱ्यांना 10 ते 17,000 रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा इथं जमा इथं होणार आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, आता ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं येणार आहे. ई पीक पाहणी इथं अनिवार्य करण्यात आलेली आहे. आता पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला तहसील किंवा पीक विमा कंपनीकडे तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. पीक विमा प्रतिनिधीला सुद्धा तुम्ही अर्ज देऊ शकता. त्यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि पीक विम्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा प्रतिनिधी एक नेमण्यात येतो, पीक विमा कंपनी ऑफिस, तिथं तुम्हाला नेऊन हा लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. तर हा लेखी अर्ज तुम्हाला पीक विमा कंपनीचे नाव, जे की तुम्ही ज्यांचा पीक विमा काढलेला आहे त्यांचं नाव लिहा. हे सोडून दिलं तरी चालेल, नाव, तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत प्रति तुम्हाला इथे लिहायचं आहे, असाच्या असा महिना हा लिहायचा आहे. यानंतर इथे आपलं अर्जदाराचे संपूर्ण नाव राहणार, मी जे काही तुमचं खरीप आहे की रब्बी ते हंगाम लिहा. पॉलिसी ID जी काही पीक विम्याच्या पावतीवर नंबर आहे ते लिहायचा आहे. तर हा जशाचा तसा महिना तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर, खाते क्रमांक व्यवस्थित लिहा, बँकेचे नाव लिहा, कोणतं बँकेचं पासबुक तुम्ही दिलेलं होतं, त्यासोबत तुम्हाला आधार कार्डची एक प्रत तुम्हाला म्हणजे त्याची झेरॉक्स 7/12/8 डिजिटलवाला द्या, पीक विम्याची पावती द्या, बँकेचं पासबुकची एक झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर आपला विश्वासू नाव आणि दिनांक इथे लिहायचं आहे. आता अर्ज केल्याच्या नंतर काय होते, यामध्ये व्हेरिफिकेशन होते, अधिकाराची तपासणी होते, तर 10 ते 15 दिवसांमध्ये खात्यामध्ये पैसे तर येऊ शकते. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांसाठी हेल्पलाईन नंबर इथं आहे 14447 म्हणजे 14447. तर यावरती कॉल करून सुद्धा पीक विम्या संदर्भात जे काही तुमच्या अडचणी असतील सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला का पीक विमा आलेला नाही, तुमची काय अडचण आहे, सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता.